रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पिता भवन जब गई भवानी, दोन शिवगणा संवेद सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात जाती झाली. इकडे दक्ष राजाने सर्वांना ताकीद केलेली, लक्षात ठेवा, माझा जावाई शंकर भगवान मानी पुरुष आहे, निमंत्रणाशिवाय येणार नाही. पण माझी मुलगी सती येण्याची शक्यता आहे. ती यज्ञ मंडपात आल्यानंतर तिचा जो सन्मान करेल, तिच्यासोबत जो बोलेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. म्हणून दक्षाच्या भीतीनं सतीचा कोणी सन्मान करीत नाही. सतीच्या बहिणी मंडपात भेटल्या, पण श्रीमंत घरात दिलेल्या बहिणी होत्या. त्या टिंगल करू लागल्या एवढ्या समाजात. सती, काय ताई, तू चालत आली का बैलावर आली बसून? आता तिच्या मिस्टरकडे काय इंडी काय का? नंदी बैल. लाजून गेली बिचारी. दुसरी बहीण पुढे आली, सती काय तुझ्या बुवाच्या डोक्यावरचं पाणी पडत थांबलं का? पडतंय पाणी अजून? तिसरी बहीण आली, लॉकेट गिकेट केलं का ग? अजून बेल्या माणसाचे मुंडकेच घालतो तुझा बुवा. पुन्हा एक आली, बंगला बिंगला बांधला का ग? अजून तिथंच राहतो जिथं माणसं विनाकारण गर्दी करत नाही. महादेवराव कुठं स्मशानाशी वस्ती नाही का? कपडे बिपडे घालतो का ग? पहिल्यासारखाच फिरतो. भगिनी मिली बहुत मुस्काता, पण सादर भली मिली एक माता. माय मात्र मोठ्या प्रेमानं भेटली. सतीची आई प्रसूती प्रेमानं भेटली. प्रेम कशाला म्हणतात? प्रेमाची व्याख्या काय आहे? प्रेमाची व्याख्या आहे, महादेवराव, ज्याच्यात भय नाही. भय असेल तर समजायचं प्रेम नाही, तो प्रेमाचा नाटक आहे. नाही तर लेकरू आडवा आलेलं असते, गडबडा 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 दवाखान्यात लोटते ती माऊली. बघवत नाही कोणाला ते दृश्य. तिचा प्राणही जात नाही, व्यथा सहन होत नाही. डॉक्टर घाबरून जातात. डॉक्टर बाहेर येतात, पाटील इकडे या. पाटील, काय धर्मसंकट आहे. मी डॉक्टर असलो तरी माणूस आहे, मलाही अंतकरण, मलाही आई आहे. काय करू मी? जर बाळ पाहिजे असेल तर मंडई जाते, आणि मंडई पाहिजे असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून काढतो. सांगा, वेळ कमी आहे. पाटील म्हणतात, डॉक्टर, बाळ गेलं तरी चालेल, मंडई. खरं आहे. त्याही वेळेला डॉक्टर आत जातात. ती मावशी गडबडा गडबडा, बाळंत व्यथा, लेकरू आडवा आलेलं, काही कोणाला सुचत नाही. तेव्हा डॉक्टर विचारतात, मावशी, मी डॉक्टर आहे, पण मलाही अंतकरण आहे, मलाही आई आहे, धर्मसंकट आहे. सांगा, तुम्ही जगाल नाही तर तुमचं बाळ? तुम्हाला जगायचं असेल तर बाळाचे तुकडे करून काढतो. बाळ पाहिजे असेल तर तुमचा प्राण जातो. त्यावेळेला महादेवराव ती मावशी गळ्यातली तुळशीची माळ दाखवते डॉक्टरला. हे माळ पहा डॉक्टर, आमच्या माहेरची परंपरा, 12 दिवसाचं लेकरू झालं का आमची आजी वारकरीण होती, तुळशीची माळ घालून द्यायची. 12 दिवसाची होती म्हणे. मला माझ्या आजीनं माळ घातली. आजी मेली हो डॉक्टर. तिची आठवण आली या तुळशीच्या माळेची, माझ्या आजीची, आणि माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते डॉक्टर, मी मेली तरी चालेल, माझ्या कुळाचा दिवा जगवा. याला म्हणतात प्रेम, जिला मरणाचं भय वाटत नाही. आणि असं एकच पात्र जगात आहे, त्याचं नाव माता आहे. म्हणून कायद्याला आई नाही घाबरली. ते लेकरू फिरते, कोणी शेजाऱ्याने सांग ना, पटकन बसून जा म्हणा. 2-3 चक्कर झाले ना त्याचे. प्रत्येकाचं ते कर्तव्य आहे, तेवढं सांगत जा शेजाऱ्यानीच. सादर भली मिली एक माता. आई मोठ्या प्रेमानं भेटली. मी आता माऊल्यांना विचारतो, माहेरचा आनंद कुठपर्यंत आहे? खरं उत्तर द्या.
माहेर गरीब का श्रीमंत याच्यावर आनंद नाही महादेवराव, माय मेली का जिवंत याच्यावर आनंद आहे माहेरचा. परिस्थिती किती बिकट असू द्या पण आई असू द्या, मग आनंद पहा. अरे मोलमजुरी कर बरं का, काशीनाथ पाठ झालं मोल मजुरी करणार सासर आणि मोल मजुरी करणारच माहेर. डोळ्यापुढे चित्र आणा. तेव्हा काय लँडलाईन होती का काय, निरोप यायचा बाजारच्या दिवशी कुठंतरी. 80 वर्षाची माय झोपड्यात पडू नये, 2 दिवस झाले अन्न खात नाही, एकच शब्द वापरते, कोणीतरी जा रे माझ्या लेकीला बोलवा. एक शब्द बोलू द्या, तिच्या तोंडावून हात फिरू द्या, मग मरू द्या. हे प्रेम सांगतो मी. आता निरोप बाजारच्या दिवशी ओळखीचा, अहो त्या अमुकाला निरोप द्या बरं का, ते 2 दिवस झाले म्हातारी आठवण करते सारखी, लेकीत जीव गुंतला म्हणते, 2 दिवस झाले काही खात नाही. झालं आता मोलमजुरी करणारीच मुलगी, तिचं वय 60 आणि माहेरची माय 80. आनंद सांगतो मी, नीट ऐका. तिनं शिदोरी घेतली, मजुरीला निघाली. निरोप आला सकाळी 10 वाजता. काल बाजारला निरोप आला, तुमची माय 2 दिवसापासून पडू नाही म्हणते, काही खात नाही. एवढंच म्हणते म्हणे का लेकीला बोलवा, एकदा तोंडावून हात फिरू द्या तिच्या आणि मरू द्या. आता केवढं संकट आईला. जावं तर मजुरी पडती, संध्याकाळी चूल पेटत नाही, लेकरं उपवासी राहतात. न जावं तर पिकलं पान आहे. तरी तिनं धाडस केलं, गेलीच कामाला. त्या दिवशीचे मजुरीचे त्यावेळीचे पैसे त्याच दिवशी संपायचे महादेवराव. दुपारी भाकरी खातात का नाही गरीब मावल्या बांधावर बसून, भाकरी खाताना हिला अन्न गोड लागेना, माय दिसायची. निरोप आलेला, विषय काढला. त्या सगळ्या तिच्या मैत्रिणी, काय करावं, निरोप आला, 2 दिवस झाले म्हणे माझी माय झोपड्यात पडू नये, कॉटवर पडू नये, काही खात नाही म्हणे. म्हणते म्हणे का माझ्या लेकीला घेऊन या, एकदा तिच्याकडे पाहू द्या, तिच्या तोंडावरून हात फिरू द्या, मग मला मरू द्या. काय करावं, जावं तर मजुरी पडती, संध्याकाळी चूल पेटत नाही, लेकरं उपवासी राहतात. न जावं तर पिकलं पान आहे, गळून पडणार आहे. त्या भाकरी खाणाऱ्या महिला सल्ला देतात, दारिद्र्य हात धुवून लागला आपल्या गरीबाच्या माग, मरेपर्यंत मजुरी संपणार आहे का, पण माय भेटल का पुन्हा. जा पाणी पिऊन दिवस काढ, पण मायची भेट घेऊन ये, सल्ला देतात त्या. तिलाही पटतं. आणि मग दुसऱ्या दिवशी महादेवराव निर्णय तिचा, 60 वर्षाची मुलगी, रिकाम्या हाताने कसं जाव. 2 भाकरी बांधून घेतल्या, त्याच्यावर चटणी, ते बिना नाड्याची पिशवी काळी पिवळी पकडली. नंतर टेम्पो पकडला, एसटी पकडली. दुपारच्या 2 वाजता तिच्या माहेर पासून 2 किलोमीटरवर एसटी थांबली. तिथं स्टॉप. वैशाख महिना, 2 वाजलेले, उतरली, डबल बेल झाली, एसटी निघाली. पण नंतर लक्षात आलं चपला बाकड्या खाली विसरली. आता 2 किलोमीटर जायचं आहे. डांबरी तापला महिना वैशाखचा, 2 वाजलेले. निघाली. तिच्या पायाला फोड कधी आले, फोड कधी फुटले आणि रक्ताचे डाग डांबरीला चिकटत होते, तरी तिला फक्त माय दिसत होती, पायाचे फोड दिसत नव्हते. हा आनंद सांगतो. 2:30 वाजता मायच्या झोपड्या पुढे येऊन उभे राहिले. तो नातू खेळत असेल, त्यानं बघितलं. आत गेला नातू. ती कॉटवर पडली, 3 दिवसाची म्हातारी. आजी आजी, ती अशी करते. आत्या आली, आत्या. एवढ्या शब्दानं मरायच्या मार्गी लागलेल्या माशावर पाणी वतल्यावर अवस्था होते ना महादेवराव. ताडकन उठली म्हातारी. दोरीचा चष्मा व्यवस्थित, सुरकुत्या पडलेली, पांढरे केस, गाठी गाठीचं लुगडं, कुडाचा आधार, हातात काठी घेऊन बाहेर झोकांड्या खात झोपड्याच्या. तिला दिसेना. माझी ताई आली म्हणते का ग? आली आई, दिसत नाही मला, अंगणात उभी आहे आणि तिथंच थांब. हा विधी सांगतो माहेरचा. परिस्थिती बिकट असू द्या, माय घरात गेली,
दुर्डीतल्या भाकरीचे 2 तुकडे घेतले, तांब्याभर पाणी. पुन्हा आली, लेकीच्या पुढे उभी राहिली, एक तुकडा भाकरीचा डोक्यावरून उजवीकडे, एक डावीकडे, आणि तोंडावून कडा 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 हात फिरून बोट मोडून, तुझ्यात जीव गुंतला होता बेटा, सुखाची राय. आणि जेव्हा पायाकडे लक्ष गेलं, बिना चपलाची आली ताई. मी का थांबलो? हा आनंद माहेरचा. माय मरण पावली म्हणजे या मावल्यांना वाटतं 5-6 महिने झाले माय मेली. एकदा भावाच्या भेटीला जावं बरं का, हे अनुभव असतात त्यांचे. पिशवी घेऊन बहीण, सायंकाळची वेळ, भाऊ फिरायला गेलेला, वहिनी चित्रहार बघत होती आणि बहीण भावाच्या दरवाजात पिशवी घेऊन उभी. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले. महादेवराव 11व्या मिनिटाला बहीण भावाच्या दरवाजात रडू लागली. का? तिला 6 महिन्यापूर्वी मरण पावलेल्या मायची आठवण आली. पांडुरंगा, भिकारींसारखी उभी आहे भावाच्या दरवाजात, माझी पिशवी घ्यायला कोणी नाही. आज माझी माय असती, कावरी बावरी होऊन आली असती, माझ्या तोंडावरून हात फिरून कडा कडा बोट मोडून म्हणली असती, सुखाची राय बेटा. हा आनंद माहेरचा. मी का सांगतो? हे दक्ष राजानं सक्त ताकीद केलेली आहे. जो सतीचा सन्मान करेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. पण माय मात्र कायद्याला घाबरली नाही. सादर भली मिली एक माता. मोठ्या प्रेमानं भेटली, बरं वाटलं सतीला. पुढे आली. यज्ञामध्ये शिवाला पूजेचं स्थान नाही. सती म्हणाली ब्रह्मवृंदांना, तुम्ही माझ्या बापाला सांगायला पाहिजे होतं, ज्या यज्ञामध्ये शिवाचं स्थान नाही आम्ही त्या यज्ञात सहभागी होणार नाही. पण माझ्या बापानं अधिक दक्षिणा देऊन तुम्हाला प्रवृत्त केलेलं दिसतंय. हे प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागेल. आणि जो माझा पिता शंकराला मानत नाही त्याच्यापासून झालेला देह मी ठेवणार नाही, असं म्हणून योगाग्नीत जळून भस्म झाले. असं काही योग अग्नीत तनुजारा. सती जळून भस्म झाली. सती जळून भस्म झाल्यानंतर त्या शिवगणाने यज्ञाचा विध्वंस करायला सुरुवात केली. भृगुण यज्ञाचं रक्षण केलं. सतीची मरतानाची इच्छा आहे, जन्मोजन्मी शंकर पती मिळावे. बरे का? और तुलसी जी कहते वासना पुनर्जन्म का कारण होता है, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ती सती पुढच्या जन्मी हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आली. नाम पार्वती तनु पायी. पार्वती पार्वती का संदर्भ लक्षात घ्या. पर्वताची, जनक राजाची जानकी, भिल्लाचा राजा शबर होता त्याची शबरी. हे मराठी. शबराची शबरी, जनकाची जानकी आणि पर्वताची पार्वती. ह्या बात जमला. आता नाही विसरत तुम्ही जन्मभर. पार्वती. वासुदेवाच्या बापाला काय म्हणतात? वसुदेव. काना वाढला ना, वसुदेवाचा म्हणून वासुदेव. इथंही काना. पर्वताची पार्वती, जनकची जानकी. जाऊ दे, हे मराठी कळत. पार्वती ही श्रद्धा आहे बरं का. श्रद्धा वाढत चाललेले. आता एक लक्षात घ्या, इकडे भगवान शंकरजीला कळालं समाचार जब शंकर पाए, वीरभद्र करी कोप पठाए, जग विध्वंस चाहित न कीना, सकल सुरन विधिवत फल दीना.
ठीक आहे. शंकरजीला कळालं सती जळून भस्म झाली. शंकरजीनं जटा आपटली. वीरभद्र नामक गण प्रगट झाला. त्या वीरभद्रानं भूतावेताळाची सेना सज्ज केली आणि सगळ्या यज्ञाचा विध्वंस केला. सकल सुरण विधिवत फल दीना. आता श्रद्धा पार्वती वाढत चालली बरं का. आणि श्रद्धा वाढत चालली म्हणजे मग संताला बोलवायची गरज नसते. श्रद्धा श्रद्धा वेगळी विश्वास वेगळा. बस शब्द समानार्थी आहे पण महेशजी जमीन आसमान इतकं अंतर आहे. श्रद्धा पार्वती आहे, शंकर विश्वास आहे. श्रद्धा स्त्रीलिंगी, विश्वास पुल्लिंगी. ती श्रद्धा तो विश्वास. श्रद्धेचा जन्म आहे, विश्वास अजन्म आहे. म्हणून पार्वतीचा जन्म आहे, महादेवाचा जन्म नाही. श्रद्धेत चढ उतार आहे, विश्वास सारखा असतो बरं का. ज्याच्यावर श्रद्धा ठेवली ना तुम्ही त्याच्यातले गुण कळाले श्रद्धा वाढते. दोष कळाले श्रद्धा उतरते. तसं विश्वासात चढ उतार नसतो, सारखा. एकदा मम्मीनं पिंट्याला सांगू द्या बर का, पिंट्या हे तुझं पप्पा. अख्खा लोहारा तालुका विरोधात गप्पा मारू द्या तरी पप्पा म्हणजे पप्पा. विश्वास सारखा. चढ उतार श्रद्धेत आहे. विश्वास प्रत्येकाचा आहे, प्रत्येकाचा आहे. रात्री 12 वाजता लोहाऱ्याच्या स्टँडवर अनोळखी प्रवासी उतरला की स्टँडवरचं कुत्र भुंकत बरं का. स्टँडवरचं भुंकलं म्हणजे दुसऱ्या आळीतलं भुंकत, तिसऱ्या आळीतलं, चौथ्या आळीतलं, अख्ख्या लोहाऱ्यातले कुत्रे भुंकतात. माझा प्रश्न आहे, पुऱ्या लोहाऱ्यातल्या कुत्र्यानं बघितला का स्टँडवरचा माणूस? फक्त स्टँडवरच्याच कुत्र्यानं बघितला ना, मग पुऱ्या शहरातले कुत्रे का भुंकतात? उत्तर आहे, अख्ख्या शहरातल्या कुत्र्याचा विश्वास स्टँडवरच्या कुत्र्यावर आहे. ज्या अर्थी ते भुंकत त्या अर्थी कोणीतरी आलं. म्हणजे विश्वास हा अजन्म तत्व आहे. शंकरजी विश्वास आहे, पार्वती श्रद्धा आहे. आणि श्रद्धा वाढत चाललेली आहे. आणि एकदा श्रद्धा वाढली, संताला बोलवावं लागत नाही. एक संत आले, यावून कळलं तुम्हाला कोण आले. नारदजी आले. नारदाचं पूजन केलं, नारदाला बसायला आसन दिलं, नारदाच्या पुढे आणून पार्वतीला बसवलं. हिमालय म्हणाले, मुलगी बरं का, माझी मुलगी पार्वती, हिचं भविष्य सांगा ना बाबा. कह मुनी भिहसी गुडमुधुवाणी, सुता तुम्हारी सकल गुण खाणी. भविष्य सुरू केलं. अतिशय गुणवान आहे, सुंदर, सहज, सुशील, सयानी, नाम उमा अंबिका भवानी. नारद म्हणाले, कोणी हिला अंबिका म्हणतील, कोणी भवानी म्हणतील, कोणी अंबा म्हणतील. सब लक्षण संपन्न कुमारी होई, सतत पियई पियारी, सदा अचल यही कर युवाता, यही तेजसु पई पितु माता, होई पूज्य सकल जग माई, यही सेवत कछु दुर्लभ नाई, यही कर नाम सुमिर संसारा, त्रिय चढ़ी पतिव्रत असी धारा, शैल सुलक्षणा सुता तुम्हारी. अतिशय सुलक्षणी कन्या आहे, पण एक 4-2 गुण वाईट आहे बरं का. हे प्रत्येक ज्योतिषकाराचं ठरलेलं आहे. पहिलं चांगलं चांगलं सांगतं, तुमचा हात हातात घेतला बरं का महादेवराव. महाराष्ट्र फिरतो पाटील, असा हात नाही बघितला. पाटील खुश, पाटलाला वाटतं माझा स्पेशलच केला का ब्रह्मदेव. विशेष काय विशेष, तुम्ही कोणाच्याही कामात धावून जाता, तुमच्या कामात कोणी येत नाही, हे कधीच कुठे जात नाही. तुम्हाला खोटं अजिबात जमत नाही, हे कधीच खरं बोलत नाही. तुमच्या दारातून कोणी विनमुख जात नाही, बेकारी मेला तर तुकडा वाढत नाही. तुमच्यासारखे उदार तालुक्यात नाही,
याच्यासारखं कंजूस महाराष्ट्रात नसते, पण पटण्यासारखं. शाबास, बरोबर आहे, बरोबर आहे. 5-6 महिन्यापूर्वी एक विघ्न येऊन गेलं, बरोबर आहे. वर्षानं एक मोठं विघ्न येणार आहे, त्याकरता शांती करायची आहे, 2100 रुपये लागणार आहे, हे नंतर. तसं नारदाने चांगलं 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 सांगायला सुरुवात केली. सुलक्षणी कन्या आहे, हिचं चिंतन करणाऱ्या पतिव्रतांना धर्माचं पालन करता येईल. सुलक्षणी, पण एक 4-2 गुण वाईट आहे. म्हणजे काय? हिला जो पती मिळणार आहे, अहो ते तर महत्वाचं आहे, मुद्द्याचं बोला ना. हिला जो पती मिळणार आहे ना, हा, त्याचं काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, त्याला बाप नाही, त्याला माय नाही, त्याला बहीण नाही, त्याला भाऊ नाही, त्याला शत्रू नाही, त्याला मित्र नाही, त्याच्या अंगावर कपडा नाही. जोगी जटिल अकाम नग्न अमंगल वेश. सांगा, हे जावयाचं वर्णन बरं वाटेल का? अहो थोडीशी दक्षिणा वाढून घ्या ना महाराज, जरा हे जबकी बाते नाही हिमालय हस्त असिरेश. लल्लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले. तुम्ही किती प्रयत्न करा, जे विधी लिखित आहे ना, अजिबात नाही, त्याच्यात कोणीच बदल करू शकत नाही. जंगल जंगल राम फिरे रे, लंका में रोवे सीता माई, कर्म रेखा बड़ी दुस्तर है, तिल घटे ना राई. जे लिखित आहे ते कोण लिहितंय? ते सटवी लिहित असते 5वीच्या दिवशी, म्हणून त्याला सटवीची रात म्हणतात. त्या दिवशी दिवा विझवायचा नाही. महेश महाराज, दिवा राहू द्यायचा रात्रभर, कारण सटवीला व्यवस्थित प्रकाशात लिहिता आलं पाहिजे. आपल्या जीवनात दुःख का? म्हातारीने दिवा विझवला होता, त्यामुळे तेव्हा अंधारात बरोबर लिहिल्या गेलं नाही. सटवीची राती, ज्ञानेश्वरीत काय? सटवीची राती न विसंबिजे जेवी वाती. ठोकाटाकी नाही, प्रमाण देऊन बोलतोय, बरोबर. तुझी राती कोण लिहितंय? ते लल्लाटीचे लिहिले. सटवी लिहित असते, तिच्या लिखाणाप्रमाणे सगळे होत असते. ब्रह्मदेव म्हणला रावणाला, आणि ब्रह्मदेव पंचांग पाहिला होता रावणाकडे. सटवीन माझ्या घरी, हो तुमच्याही घरी, कोणाच्याही घरी, आणि ती लिहिते, हा, आणि तसं होत असते. हा, ते कधी जाते? 5वीच्या दिवशी. त्याला मुलगी झाली रावणाला. सांगतो 2 मिनिटात. मुलगी झाली 5वीच्या रात्री. रावण तलवार घेऊन रात्रभर पहाऱ्याला. कशी येते सटवीत बघतो म्हणलं, कारण सटवी बाळणपणाला होती रावणाकडे. बाळणपणा काही 1-2 होते का? 1,00,000 मुलं, 1.25 लाख नातू, म्हणजे 2.25 लाख बाळणपण झाली. अखंड हरिनाम सप्ताह बॅनर काढाचाच नाही. एकनाथ महाराज लिहितात, गाढववळी गजानन सटवी करी बाळणपण. तेव्हा तलवार घेऊन थांबवलं तिला. कोण आहे तू? सटवी. कुठं चालली? तुम्हाला मुलगी झाली ना, तिचं भविष्य लिहायला. तिकडून आल्यावर आली वापस. लिहिलं का? हा. काय लिहिलं? मी मागा हात करून लिहित असते सरकार, त्याच्यामुळे काही ते मला माहित नाही काय लिहिलं. कोणाशी बोलते तो? रावण म्हणतात मला, जा एकदा वाचून ये. आली. मी सांगते, पण मला जीवदान देत असाल तर. हा, तुम्हाला मुलगी झाली, तिचं भविष्य असं आहे, तुमच्या दरबारामध्ये भंग्याचं काम करणारा आहे तो भंगी. होणारत नाव आहे त्याचं, होणारत. हा, होणारत. त्याच्यासोबत हिचं लग्न होणार आहे तुमच्या मुलीचं. काय? माझ्या मुलीचं लग्न होणारच सोबत? अहो, जे लिहिलं ते वाचून दाखवलं तुम्हाला. बरं, जा निघून. मग ब्रह्मदेवाला बोलवून घेतलं. सटवी असं म्हणली, मग खरं आहे ते. माझ्या मुलीचं लग्न होणारच सोबत, नाही होऊ दिलं तर ब्रह्मदेव म्हणला पंचांगच फाडील. दुसरं काय करणार आहे? सरडई धाव कुंपणापर्यंत. मग रावण, मी का लल्लाटीचे लिहिले सांगतो. रावणानं होणारतला बोलवून घेतलं. त्याच्या डाव्या पायाचा अंगठा तोडला दुसऱ्याच दिवशी.
म्हणजे मुलीचं भविष्य 5वीच्या दिवशी षष्टीलाच तोडला अंगठा. अंगठा तोडला, त्याला एकट्याला नावेत बसवला आणि हाकलला 100 मैल समुद्राच्या पलीकडे जंगलात नेऊन सोडला. याची 2-3 कारणं रावणाने विचार केला. एक तर हिंस्त्र पशु हे ठेवत नाही जिवंत, याला समजा वाचून आलं तर अंगठ्याहून ओळखता येईल नाही, होणारच आहे, असं कसं होईल लग्न. झालं. 20 वर्षाचा काळ गेला महादेवराव. 20 वर्षांनी देशोदेशीच्या राजाला पत्र पाठवले रावणानं. सगळे राजे लग्नाला आले. मुलीचं लग्नाची पद्धत होती, हत्तीच्या सोंडेत फुलाचा हार. हत्ती फिरत होता, ज्याच्या गळ्यात हार घालल त्याला मुलगी द्यायची. झालं, वेळ कमी असल्यामुळे लगेच हत्तीनं हार घातला, लग्न झालं. राजासोबत लग्न झालं. बोल ब्रह्मदेवा, काय सांगता तुम्ही? पंचांग फाडून टाकीन. झालं ना लग्न मुलीचं. ब्रह्मदेव म्हणला, ज्या अर्थी झालं त्या अर्थी तो होणारच. अहो, राजासोबत झालं नाही, होणारच. अहो, कशावरून राजासोबत? राजा आहे तो. तुम्हाला होणारची काय ओळख आहे? त्याच्या डाव्या पायाचा अंगठा तोडला होता मी, याचा पाहला का? गरज काय पाहायची, राजा आहे तो. अहो बघा ना, बूट काढ रे पायातला, जावायला. पाहाला तर अंगठा तुटलेला, ते लटलट कापायला लागलं. कोण रे तू? तुमच्या दरबारातला बंगी. होणारच. तुम्ही 20 वर्षापूर्वी माझा अंगठा तोडला, नावेत बसवला, हाकलून दिला. जंगलात फिरत होतो 15 दिवस झाडाचा पाला खाऊन. एका नगराच्या आश्रयानं गेलो, तिथला राजा मेला होता 20 वर्षापूर्वी. पहिल्याचं प्रेत उचलता येत नाही, दुसरा राजा बसवला. शिवाय हत्ती फिरत होता हार घेऊन, गळ्यात हाल घातला त्या हत्यानं. मग तिथला राजा झालो. 20 वर्षापासून कारभार करतोय. जुन्या राजाच्या नावावर तुमचं टपाल आलं. मी काय तुमच्या मुलीसोबत लग्न करायला आलो नव्हतो. तुमचा सन्मान व्हावा पत्र आलेला आहे म्हणून लग्नाला उपस्थित राहिलो. पण इथंही हार माझ्याच गळ्यात घातलं, त्याला मी काय करू? याला म्हणतात लल्लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले. ते हस्त असे रैश. काय करावं लागेल? हिला तपाला जावं लागेल, नारदजी म्हणाले. दुसऱ्या दिवशी पार्वती आई तपश्चर्याला गेली. खडतर तपश्चर्या माता पार्वतीची सुरू झाली. खडतर म्हणजे कचुदिन भोजन भारी बतासा. काही दिवस वायुभक्षण, काही दिवस जलप्राशन, काही दिवस फळं खाल्ली, काही दिवस झाडाचा पाला. मग 3000 वर्ष तर बेलाचा पाला खाल्ला, तो पडलेला सुरू केला. मग पडलेलाही खाणं बंद केला, म्हणून नाव अपर्णा ठेवण्यात आलं. काय सांगता महाराज, 1000 वर्ष पानं, 1000 वर्ष फळं, 1000 वर्ष फुलं, 1000 वर्ष वारा, सगळे आकडे 1000. लग्न कोण्या वयात झालं? अरे हिशोब तसा लावायचा भाऊ. प्रत्येक युगामध्ये आयुष्याचं 1 शून्य कमी झालं. सत्ययुगात माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. शून्य कमी झालं त्रेतायुगात 10,000 वर्ष. शून्य कमी झालं द्वापारात 1,000 वर्ष. पुन्हा शून्य कमी झालं कलियुगात 100 वर्ष. आता 100 वर आलं. आता सर्व मिळून पांडुरंगाला प्रार्थना करू, मायबापा विठ्ठला आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतात, बाकीचे उद्योग. आता विचार करा, 100 मर्यादा असली तरी माणसं 60-65 जगतात. तरी 65 वर्षे जगणारा सांगतो पठ्ठ्यानं 12 वर्षे तप केलं. मान्य करताना 65 वर्ष वयाच्या माणसाचं आयुष्य असलेल्या माणसाचं 12 वर्षे तपात गेल्याचं मान्य करता, तर 1,00,000 वर्षाच्या आयुष्यात 5-10 हजार वर्षे तपात जात असं तर तुमचं माझं काय जातं? हिशोब तसा लावायचा.
बेल पातिमई परई सुखाईन तीन सहस्त्र सव्वस सोई खाई पुनि परिहरे सुखाने उपरणा उमई नाम तब भय अपरणा देखे उमई तब कीन शरीरा ब्रह्म गिरा भई गगन गंभीरा। पार्वती तपश्चर्या तुझी पूर्ण झालेली आहे. तुझे पिता हिमालय येथील बोलवायला निघून जाणे. इकडे आता कथा बदल करतात. रामभद्र भगवान शिवजीकडे येतात. आता शिवजी बैरागी झालेले आहे. सती जळून भस्म झाल्यापासून एकटे बैरागी. बरं का, इथं जेवढे लक्ष्मी नारायण असेल, आमचे पांडुरंगाला प्रार्थना असेल की देवा या लक्ष्मी नारायणाचा जोडा शेवटच्या श्वासापर्यंत राहू द्या. महत्व कधी कळतं? शेतकऱ्याच्या भाषेत पती पत्नी संसार रूपी गाड्याचे दोन चाकं असतात. बरं का, आणि एक चाक मोडलं की शेतकऱ्याला विचारा गाड्याची चव गेली. तो गाडा वाड्याच्या पुढे उभा असतो, एक चाकवाला. अख्ख्या गावातली मोकाट कुत्री त्या गाड्यावर, फुपाटा बसलेला गाड्यावर. एक चाक मोडलं की गाड्याची चव जाते. तसं पती आणि पत्नी संसार रूपी गाड्याची दोन चाक आहे. पत्नी हे केवळ पत्नी नसते, तिच्या वेगवेगळ्या भूमिका आहे. बरं का, कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता. संकट काळामध्ये पतीच्या मागे खंबीरपणे हिम्मत देऊन उभी राहते, तेव्हा ती मंत्र्याची भूमिका असते. कधी कधी वेगळ्या टेन्शन मध्ये पती, तिला माहिती आहे 8 दिवस झाले सावकार रोज येतो, माझ्या पतीचं जेवण निम्यावर आलं, रात्रीचा झोपत नाही, दचकून उठतो, आणि आता काय करावं, सावकार रोज येतो. एक दिवस तर पती अजिबात जेवला नाही. पत्नी रात्रभर सावध आहे. सकाळी पती उठला, गोठ्यात गेला, लक्ष ठेवून होती. बरं का महादेवराव, पत्नी लक्ष ठेवून होती. त्यानं खिशात काहीतरी घातलं गोठ्यात. तरा 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 चालत गेली. काय घातलं खिशात? काही नाही. अहो काय घातलं म्हणते खिशात? काही नाही म्हणतो. खिशात काय घातलं? काही नाही म्हणतो. तर आणि हिनच हात घातला आणि ती वस्तू बाहेर काढली ना, रोगोडची बाटली. काय करता? आत्महत्या करतो. का? सावकार काल आलं होतं, उद्या दुपारपर्यंत पैशाची व्यवस्था कर म्हणे, नाहीतर भर चौकात जोड्यानं थोबाड फोडतो म्हणे. माझ्या बापानं मारलं नाही आयुष्यात, मी ठरवलं सावकाराचा जोडा खाल्ल्यापेक्षा जीवन यात्रा संपवायची. शपथ आहे माझी तुम्हाला, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते, अख्ख्या लोहाऱ्यात मी मोलकरीन होईल, धुनी भांडी करील, त्या सावकाराचे पैसे मी फेडील, फक्त माझ्या कुंकवाला धक्का लावू नका. अशा वेळेला उभी राहते खंबीरपणे, तेव्हा ती मंत्री असते. कार्येषु मंत्री. आणि पतीला जेवण घालते का नाही महादेवराव, तेव्हा आई असते. तिला माहिती आहे पतीच्या आवडीनिवडीचे पदार्थ, आणि मग ताट वाढून पुढे बसते पदार्थाचे भांडे घेऊन, आग्रह करू पोटभर जेवायला घालते. तेव्हा ती आई आहे, पत्नी नाही. कार्येषु मंत्री, भोज्येषु माता आणि करणेषु दासी. तुमची सेवा करते ना, हे पत्नी गेल्यावर कळते. अर्धांगिनी आहे ती. पत्नी मरण पावली, हा आजारी पडला, अरे केवढंही प्रेम करणारे परिवारातले असू द्या, तरी याची जर कंबर दुखत असेल तर हा बहिणीला म्हणत नाही ताई कमरेला झेंडू बाम लाव. सुनलाही म्हणू शकत नाही, मुलीला म्हणू शकत नाही, आईला म्हणू शकत नाही. आई लाजल, सून लाजल, बहीण लाजल, पण अर्धांगिनी आतून कडी लावून घेईल आणि पतीची मनसोक्तपणे सेवा करेल. का? अर्धांगिनी आहे, करणेषु दासी. ही पत्नी गेल्यावर कळते. आज शंकर भगवान बैरागी झाले, सती जळून भस्म झाली. कुठे देवाचं भजन करतात, कुठे एकांतात चिंतन करतात, कुठे रामभद्र आले. आपको विवाह करना होगा, एक बार देख लिया है संसार, दोबारा नहीं देखने का. मेरी आज्ञा है तो सर पे रखता हूं. सर पे मत रखो, सर पे गंगा बहती तो बह के चली जाएगी. आज्ञा हृदय में. ठीक है. आता
सप्तर्षीला सांगितलं पार्वतीची परीक्षा घ्या. सप्तर्षी परीक्षा घ्यायला आले. इथे का बसल्या पार्वती? शंकर पती मिळावे म्हणून. त्यापेक्षा विष्णूला पती करा. देखो सप्तर्षी जी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी. कितनी बार तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, लेकिन पति शंकर जी को ही. सप्तर्षि खुश झाले. बस देवी परीक्षा लेने आए थे, कल तुम्हारे पिता बुलाने आएंगे तो हट छोड़ के घर चले जाना. आता सप्तर्षि महादेवाकडे येतात. प्रभुजी, वो तो कहते तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, लेकिन पति शंकर जी को ही करूंगी. हे ऐकता ऐकताच महादेवाला समाधी लागली आणि सप्तर्षी निघून गेले. आता त्या समाधी काळात एक घटना घडली. तारकासुर नावाचा दैत्य मातला. त्या दैत्यानं सर्वांना त्रस्त करून सोडलं. सर्व देव भगवान विष्णूकडे येतात. भगवान विष्णू म्हणाले, तारकासुराचं मरण शंकराच्या पुत्रापासून आहे. मग आता शंकरजी समाधीस्थ आहे. आधी शंकराची समाधी भंग करावी लागणार, मग त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करावं लागणार. शंकराचं लग्न होणार, मग त्यांना मुलगा होणार. तो मुलगा जवान होणार आणि त्याच्या हातून तारकासूर मरणार. बापरे, एवढं लांब लचक प्रकरण केव्हा घडणार? 5 वाजेच्या आत घडणार. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ. आता महादेवाची समाधी बंद कर. शिवजी बैठे थे समाधिस्थ इस प्रदेश. कामदेव ने कदम रखा, पूरा वातावरण बदल गया. कामदेवाने पाऊल ठेवल्याबरोबर वसंत ऋतूचं आगमन, मयुराचं नृत्य, हरण उड्या मारतात, कोकणी पक्ष्याचं गायन, शीतल वायू, निर्मळ पाण्याचे झरे, फुलानं सुंगारलेल्या वेली, गुंगे गुंजारा करतात, खव्यानं लटपटली. कामदेवानं पाऊल ठेवण्याचा एवढा परिणाम. सपने हृदय मदलय विलासा लता निहारी नवई तरुसाका नदी मलियम तुदी कौदाई संगम करई तलाव तलाई. तलाव तलाव कामातुर भावनेनं एकत्र येऊ लागली. नद्या कामातुर भावनेनं सागराकडे जाऊ लागल्या. वृक्षाच्या वेली कामातुर भावनेनं वृक्षाला बिलगू लागल्या. जयसी दशा जड़न के परने को कैसा कैसा चेतन करने. पशु पक्षी में बदल बल चारी भय कामत सदै विसारी. मतलयंद व्याकुल रमलोका निशिगणि नहीं अवलोकई. कोपा देव धनु जनर किन्नर ज्ञाना प्रेत पिशाच भूत बैताला. इनके कसाल कयो बखानी सदा कामदे चेरे जानी. सिद्ध विरंद भावुन जोगी देवी कामरस भयो योगी. सभी पर प्रभाव लेकिन शिवजी पर नहीं. तो कामदेव ने नृत्यांगनाओं को बुलाया, बाजे बजाने वाले को बुलाया, गंधर्व लोगों को बुलाया. गाओ बजाओ नाचो. नाच रही, बाजे बज रहे, गंधर्व बजा रहे. कामदेव बजा दाव चारा खोला.
पखवाज पखवाज अप्सरा प्रवीणा बजाते बजाते थक गए लोग गाते गाते थक गए कोई असर नहीं बजा थोड़ा हाथ गुस्सा आया कामदेव गुस्से क्या कर चले जाओ तुम्ही थांबा 5-6 दिवस तिथे सांगतोय मग कामदेव वटवृक्षाच्या दाटपाल्याच्या फांदीत लपून बसला कामाचा धनुष्यबाण पुष्पाचा धनुष्यबाण सज्ज केला प्रत्यंच्या ओढली बाण सुटला शंकरजीच्या वक्षस्थळावर येऊन आदळला महादेवाची समाधी भंग झाली कौन आहे समाधी भंग करने वाला भोवताल पाहू लागले कामदेवावर दृष्टी स्थिर झाली महादेवानं तिसरा नेत्र उघडला आणि तिसऱ्या नेत्राच्या द्वारा काम जाळून भस्म केला तिसऱ्या नेत्रानंच का जाळला तर नंबर तिसरा आहे धर्म अर्थ काम मोक्ष तिसऱ्या नंबरचा काम तिसऱ्या नेत्रानं जाळला दुसरं कारण नेत्र हे कामाचं द्वार आहे ज्या द्वारातून कामाचा प्रवेश त्या द्वाराच्या द्वारात जाळला काम जळून भस्म झाल्यावर कामदेवाची पत्नी रती उतरल्या चेहऱ्यानं विलाप करीत भगवान शिवजी रती बिन राज रती बिन काग रती बिन मानवला रती बिन उतरल्या चेहऱ्यानं रती विलाप करीत भगवान शिवजीकडे भगवान शंकर म्हणाले रती आजपासून तुझा पती बिना शरीराचा असेल द्वापार युगात कृष्णपुत्र मदन या रूपात तुझा पती तुला प्राप्त होईल रती निघून गेली आता भगवान शिवजीने कामाला जाळल्यामुळे जटा विखुरलेल्या आहे सर्व देवता महादेवजीच्या पुढे लाइन मध्ये उभे आहे कतार में खड़े क्यों देवता लोग बोले उदासीनता छाई स्वर्ग में किसी की शादी बनती नहीं नाचने कूदने को मिलता नहीं बाराती बनने का मौका नहीं शंकर जी हसने लगे म्हणले हे मुद्द्याचं नाही बोलत महादेवराव तुम्ही लग्न करा तुम्हाला मुलगा होईल तारकासूर मरल आम्ही सुखी होऊ असं मुद्द्यात सुद्धा नाही बोलत हे पर्यायी बोलतात तुळजापूर मार्गे वरात होत नाही नाचायला भेटत नाही शंकर जी म्हणले अरे मेरे पास ज्यादा होशियारी नहीं चलेगी भाई मुझे रामभद्र की आ गया आणि देवाजवळ चालतं का चतुरातु शिरोमणी एक भिकारी काय म्हणला आज काही मिळेल देवा 25% तुला देवाला वाटलं परीक्षा घ्या आणि रुपया ठेवला रस्त्यात देवानं उचलला भिकाऱ्यानं पूर्वीचा का एक नया पैसा जमा करून 2-3 दिवस लागत होते रुपया जमा व्हायला आणि एवढा खुश झाला भिकारी म्हणला देवा काय योग आताच म्हणलं बा 25% देईल पण नाही दिले 25% तर तुला तुझ्या तिजोरीत काय कमी आहे रे देवा आता मी रुपयाची मिठाईच खातो नाही देत म्हणला बिघडला भिकारी रुपया बिघडवतो मिठाई खातो म्हणला 25% देत नाही गेला दुकानात आता दुकानदाराची पद्धत आहे दिवसा सुद्धा चष्मा लावून व्यवस्थित लाईट लावून काय पाहिजे 1 रुपयाची मिठाई द्या शेठजी
शेटजीन चष्मा पुसला रुपया पाहिला तर कोपऱ्यावर फाटका होता. ए 4 आणे कट. कळलं वाटते तुम्हाला का? रुपया फाटका आहे कोपऱ्यावर. 12 आण्याची मिठाई मिळेल, 4 आणे कट होतात. देऊ का? ते आकाशाकडे बघत होता. अरे तुला म्हणतोय मी 4 आणे कट. वर बघू लागला. वर का पाहतो? मी देवाकडे पाहतो सेठजी. का? अरे भगवान तूने 25 पैसे पहले निकाल लिए. तेरे बाप का बाप था वो, मालूम था तू 25 देने वाला नहीं तो पहले निकाल लेता भगवान चतुरा को शिरोमणि. शिवजी बोले मेरे पास ज्यादा होशियारी नहीं चलेगी. अरे मुझे रामभद्र जी की आज्ञा है करके विवाह करूंगा. आता तयारी सुरू झाली. लगे सवारण सकल सुरबाहन वेद विमान होई सगुण मंगल सुबद करई अप्सरागान. एक शिवगण पळत पळत गेला. मोठा साप आणला महेशजी, गळ्यात घालून दिला लॉकेट सारखा. एकानं मोठा साप आणला, जटेला बांधला. एकानं 2 छोटे छोटे साप आणले, ब्रेसलेट सारखे मनगटात. एकानं 2 इंगळ्या जातीचे विंचू आणले, ते कानात कुंडला सारखे टांगले. नवरदेवाची तयारी. एकानं बैल आणून उभा केला, एकानं हातात त्रिशूळ दिला, एकानं सर्वांगाला भस्म लावून दिलं. आणि काहींनी एक प्रार्थना केली, मालक काय नाही रागावू नका, आम्ही म्हणत नाही तुम्हाला लोहाऱ्याला जाऊन सपारी शिवा, नुसतं कमरेला काहीतरी गुंडाळा, कारण तुम्ही नवरदेव आहे. मैं वैसा ठीक हूं, दिगंबर दुनिया जानती है. नाही ते बरोबर आहे, पण लग्न तुमचं, नवरदेव तुम्ही आहे. मी असा मग तुमच्या सोबत आलो तर आम्हाला बुंदी नाही खावं लागत, लाता खाऊनच यावं लागते. काहीच. अरे मेरा असली रूप आहे दिगंबर. दिगंबर कोणाला म्हणतात? दिक आणि अंबर या 2 शब्दापासून संधी झाला दिगंबर. दिक म्हणजे दिशा, अंबर म्हणजे वस्त्र. दिक अंबर यस्य सहा इथे दिगंबरहा. दिशा हेच आहे वस्त्र ज्याचे, असा जो तो. हे नकल नाही चलेगी, मेरा असली रूप आहे. एकदा तसंच झालं बरं का महेश महाराज. एकदा भगवान विष्णू आणि लक्ष्मी येणार आहे पार्वतीकडे सकाळी नाश्त्याला. पार्वती माय म्हणली अहो ते लक्ष्मी सोबत येणार आहे उद्या 8:30ला आपल्याकडे. मग काय म्हणतेस तू? काही नाही, मी असं म्हणते लक्ष्मी असल्यामुळे तुम्ही लंगोटी तरी लावा. लंगोटी कशी लावणार पार्वती? करगोटा नको का? ते सगळे करते मी, फक्त परवानगी द्या. बरं परवानगी देतो, पण टिकेल याची गॅरंटी नाही. नाही, लक्ष्मीनं विष्णू कांदा पोहे खाऊन वापस जाईपर्यंत टिकली, पण झालं, मला तुझं काय करायचं आहे. तरी तोहीपर्यंत टिकेल नाही सांगता येत. नाही नाही, दिली परवानगी. मोठा साप घेतला, पार्वतीनं बांधला करगोटा आणि लावलं एक फडकं लंगोटी. शंकरराव पार्वती विष्णू लक्ष्मीच्या स्वागताला 8:30ला वेळ चुकू दिली नाही. बरोबर 8:30ला विष्णू लक्ष्मी आले महादेवाकडे, पण बुलेट गाडीवर. गरुडावर बसून आले आणि सामोरा स्वागताला शंकरराव पार्वती. राम राम चालला बरं का महेशजी. करगोट्याचं लक्ष गरुडाकडे गेलं. अरे पुढचं कळलं वाटते भाऊ तुम्हाला. करगोटा म्हणला बापरे, हे तर गरुड आहे. आता मालकाला रजेचा अर्ज करा, मालकाच्या चष्मा लावल, अर्ज वाचल, मग रजा मंजूर करल. तुमचं ठेवते का हे? मला एकच उपाय बाबा, मालकाला माहिती नाही करता पळून जाणे. गेला करगोटा पाहता काय माझ्याकडे पडली लंगोटी. पार्वतीचा चेहरा उतरला. आता कशाला तोंड उतरते? तुला किती वेळचं सांगत होते मी, का नाही टिकणार नाही टिकणार नाही. तसं इथलं चाललंय. तुम्ही नवरदेव आहे, मग निदान वाघाचं कातड तरी गुंडाळा. हो नाही करता करता 4:24 त्याला काय
वाघाचं कातळ गुण आहे. जगाच्या पाठीवरचा पहिला आणि शेवटचा विचित्र नवरदेव म्हणजे महादेव. अरे का, बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, महादेव बैलावर. बाकीच्यांच्या गळ्यामध्ये लॉकेट, यांच्या गळ्यात साप. बाकीच्यांच्या हातात तलवारी, यांच्या हातात त्रिशूळ. बाकीचे हळद लावतात, हे भस्म. 4 गोष्टीचा विचार करू आपण 4च मिनिटामध्ये. बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, महादेवजी बैलावर. का? बैल हे धर्माचं स्वरूप आहे. महादेवजी म्हणतात मी नवरदेव झालो पण माझी स्वारी अधर्मावर नाही, धर्मावर आहे. बैल धर्माचं स्वरूप आहे आणि गाय पृथ्वीचं रूप आहे. धर्माला 4 पाय आहे, सत्य, तप, दया आणि दान. तसे बैलालाही 4 पाय आहे. अरे या 4 पायाचा तर वाटप आहे. रामायण म्हणजे काय? सत्य, तप, दया, दान. कैकेयीनं कसा वाटप केला? सत्य दशरथाकडे, तप रामाकडे, दया स्वतःकडे आणि दान भरताकडे. रघुकुल के है सत्य कहो, सत्य मिस्टर कडे लावलं. 14 वर्ष राम बनवासी, तप मोठ्या मुलाकडे लावलं. मुझ पर दया करो, दया स्वतःकडे. आणि माझ्या भरताला दान राज्याचं करा. दान भरताला, दया कैकेयीला, तप रामाला आणि सत्य राजाला. झालं ना रामायण. हे काय? सत्य, तप, दया आणि दान हे धर्मरूपी बैलाचे 4 पाय. महादेवजीला सांगायचं आहे मी नवरदेव झालो पण माझी स्वारी धर्मावर आहे. बाकीच्या नवरदेवाच्या गळ्यामध्ये लॉकेट, तुमच्या गळ्यात साप. संपत्ती जरूर बाळगा, पण अपेक्षेपेक्षा अति बाळगली तर विपत्ती होऊन दंश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात लग्न झाल्यावर पती पत्नी मोठा घोटाळा होण्याची शक्यता आहे. दर्शन करून वापस येताना पत्नी पतीला म्हणत असते काय चमकत होतं लक्ष्मीच्या गळ्यात? काय लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते मी? काय अहो लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते काय चमकत होतं? काय 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 करता का बैऱ्यावर घेता? लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते मी काय चमकत होतं? ते होय ते लॉकेट होतं, लॉकेट. मग तेच म्हणते ना, काही पैसे माझ्याकडे आहे, काही पप्पाकडून बोलवते आणि काही पुढच्या पगारातले निमे तुम्ही द्या, तसं लॉकेट मला करून द्या. हा घोटाळा लक्ष्मीनारायणच्या मंदिरातून दर्शन करून येताना होतो. पण किती नवरा बायकोचं प्रेम असलं तरी महादेवाचं दर्शन करून वापस येताना बायको नवऱ्याला म्हणणार नाही त्या बाबाच्या गळ्यातलं मला करून द्या, त्याच्या गळ्यातलं घरात निघू द्या, पुरं घर. तिसरा मुद्दा, बाकीचे नवरदेव हातात तलवारी, तुमच्या हातात त्रिशूळ का? काम, क्रोध आणि लोभ ही तिन्ही नरकाची द्वारं. यापासून सावध म्हणून त्रिशूळ घेऊन फिरतात महादेवजी. शेवटचा मुद्दा, दुनिया में के सब दूल्हा हल्दी लगा के निकलते, शिवजी आप भस्म लगा के क्यों निकले? शिवजी बोले दुनिया को बताना है कि एक दिन इस शरीर का भस्म होने वाला है. काया नहीं तेरी, नहीं तेरी, 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 मेरी काया मत कर, मेरी काया नहीं तेरी, नहीं तेरी, काया नहीं तेरी, नहीं तेरी, मत कर सर्व देव स्त्रिया हसू लागल्या. काय भाग्य असेल त्या बिचारीचं, हे बैलवालं भेटणार आहे तिला. देव म्हणले हसू नका त्याला, तो आधीच नवरदेव गरम डोक्याचा आहे, लग्न त्याचं फायदा आपला आहे. त्याचं जर डोकं गरम झालं ते म्हणून तुम्ही हसता का? जा नाही लग्न करायचं मला. मग कोणाला मुलगा नजरा मुलगा मरतो का? तारका सुरू झोपा नाही आम्हाला, हसू ना त्याला. शृंगी म्हणले मालक काय आपला समाज कमी आहे, हे देवता दबाव टाकतात आपल्यावर, मग समाज वाढवला पाहिजे. असं
किती वाजले? आता 4:30 वाजायला आले. असं का? समाज वाढवायचा आहे ना. शृंगी दुनिया भर में जितने स्मशान. आता तुम्ही घरी गेल्यावर हिशोब लावा. महादेवाचा समाज लोहारा तहसील में, धाराशिव जिले में, महाराष्ट्र में, हिंदुस्तान में, दुनिया भर में जितने स्मशान है, उस स्मशान में जितने भूत पिशाच रहते हैं सभी को बुलाना. लोहारा महादेवाचा परिवार तेही भूत आपल्या आपल्या जात भाईला मोबाईल. चलो लोहारा के साथ. शिवयनुशासन सुनि सब आए तत्पत जनक सहित निरताय. नाना बाण नाना वेश द्वेष शिव समाज निज देखा. गौ कही न विपुल मुख गाओ पद कर गौ गौ पद गाओ विपुल नयन गौ नयन बीना निष्ठ पुष्प गौ अपुत नखिना. तनखिन गौ अतिखिन पावन गौ पावन गतिधर भूषण करहल कपाल कर सब सत्य जोड़ तन भर कर स्वान सुवर सुपाल मुख गण वेशा गणित को गणे बहुजन प्रेम पिता को जमात पर नत नहीं बने. सगळ्या भूतांचे मग जय जयकार झाला. नमः पार्वती पते हर हर बापरे. मग देवतांचं लक्ष गेलं. ये पब्लिक कहाँ से आई. देवता खुश झाले. बरं झालं का आतापर्यंत पार्टीला नेता शोभत नव्हता, नेत्याला पार्टी शोभत नव्हती. म्हणजे अरे पितांबरवाले देव आणि बैलवाला नवर देव. आता शोभलं ना भूताची वरात न बैलवाला नवर देव. जसं दुला तशी बनी बरात. आता शोभली पार्टी. मग देवता पुढे सांगले मालक लग्न तुमचं घ्या लोकांचं, माझं आहे हे पुढं चालले. देव ना आपण माग जाऊ दे ना. का ज्यांना धर्मशाळा बुक करायची आहे त्यांना पुढे जाऊ दे. आपण आपली प्रत्येक गावात व्यवस्था आहे. असं कोणतं गाव आहे जिथं स्मशानभूमी नाही. गावोगावी सोय आपली. महादेवरावची सोय कुठं आहे. सर्वात पुढे वेळ कमी असली तरी सर्वांना विनंती आहे. चलो बराती बनकर शिवजी के साथ हिमालय प्रदेश. सर्वांनी हात वर करा. हा शूटिंग वाले एवढे मजा आहे. पहिल्या दिवशी मजा आली. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोल. शाबाश शाबाश. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. लोहारा नाही कैलास रहा. कैलास. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम हर हर बोल. शाबाश. नमः शिवाय. शिव नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर. आहा धन्यवाद धन्यवाद. नमः शिवाय. शिव नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर बोले. वाह बाबरांना धन्यवाद. धन्यवाद. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः. हर हर बोले. रामेश्वराय. शिव रामेश्वराय. हर हर भोले. नमः शिवाय. रामेश्वराय. शिव रामेश.
क्या बात है पहिला दिन नागेश्वराय शिव नागेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नागेश्वराय शिव हर हर बोले शाबाश शाबाश ओम नमः शिवाय चलो शिव साल भरा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः हर हर बोले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले सर्वात पुढे देवता आणि देवतांच्या मध्ये महेश महाराज, सर्वात पुढे विष्णू भगवान. आणि हिमालय प्रदेशातल्या लोकांनी विष्णूला पाहिलं आणि विष्णूला पाहिल्याबरोबर विचारलं, आप दुल्हा राजा? नहीं भाई, बराती हूं. नाचने लग गए हिमालय वाले. बोले बराती इतने सुंदर है तो दूल्हा कितना सुंदर होगा. विष्णु बोले 10 मिनट रुको, तुळजापुर तक आया. बहुत प्यारा है बैल वाला. आता या पार्टीचं स्वागत झालं. आता नवरदेवाची पार्टी आली. भूत बेताळ नाचती हर्षी उमापती भूत बेताळ नाचती हर्षी उमापती जस सर्वनारायण कंठी शोभे वसक्यार जस सर्वनारायण कंठी शोभे वसक्यार बेताळ नाचती हर्षी उमापती भूत बेताळ नाचती बस सर्वात पुढे हिमालय प्रदेशातले लहान लेकर होते. लहान लेकरांनी वरात बघितली, आपल्या आपल्या घरी गेले. मम्मी डैडी दरवाजा बंद करो माँ, बाहर मत जाओ, पुण्य किया ज्यादा वो बचेगा माँ, दूल्हा नहीं यमराज आया गांव में. घर घर बात असी लरकन कही. आता पुढचा ऐका. सासूबाई सोन्याची आरती घेऊन जावयाला ओवाळायला आल्या. सासू कोण? मैना, पार्वतीची मम्मी. सोन्याची आरती, सोन्याच्या फुलवाती. महादेवराव नीट ऐका. महादेवाच्या गळ्यापर्यंत हात गेला सासूचा, आरती सहित पडली. लग्न लागायचं आहे अजून, पाजा काय माझ्याकडे. पडली सासू खाली. सासू पडल्यावर महादेवाने विचारलं सोंगीला, ह्या कोण आहे? तुमच्या सासूबाई. काय झालं? पडल्या. उभ्या होत्या का? आरतीला. आरतीला भलते डोके चालवायचे नाही. का पडल्या? तुम्हाला घरी सांगितलं मालक, सापाचं कामच काय लग्नात? चालला सापा गुंडाळून गळ्यात. मग सापानं फणा उगाला आरतीवर. मग सासूला धक्का बसला की बापरे, माझ्या जावयाच्या गळ्यात जिवंत साप, तर माझ्या ताईचं काही खरं नाही, म्हणून पडली. अरे मला दया येते का? सापाला काळ म्हणतात. जिचा जावाई काळालाच गळ्यात घालून फिरतो, तिच्या लेकीच्या कुंकवाला धोका नसतो. अरे काळाला गळ्यात घालतो तो महादेव, काळावर नाचतो तो श्रीकृष्ण, आणि काळावर झोपतो तो श्री विष्णू. है ना? बरं, तरी का आरती पडली? दुसरं एक कारण आहे. बरेच दिवस तयारी केली ना. जावाई शंकर भगवान, मी सोन्याच्या आरतीनं ओवाळील, सोन्याच्या फुलवाती, आणि आरतीचा हात गळ्यापर्यंत गेला. वर लक्ष गेलं तर जावायच्या डोक्यावर चंद्र.
धक्का बसला. बाप रे, जिथं माझ्या जावयाला साक्षात चंद्र वाळतो हे डालड्याची फुलवात काय कामाच्या. लाजून पडली आरती. हा दुसरा भाव. आता सासू उचलली, सासू नेली तिकडे. एकच चर्चा चालू आहे पुऱ्या गावात. तो आला पाहिजे रे. कोण? चिपड्यावाला, कोण शेंडीवाला, कोण विण्यावाला बुवा. त्यानं तर बघितला नवरदेव बैलवाला. एवढ्यात आवाज आला, नारायण बाबा, चहा सुद्धा नाही मिळणार तुम्हाला आता वाड्यात. काय? अरे काय नवरदेव बघितला बैलवाला. नारद म्हणाले, अरे सन्मान मिला तो भी जाऊंगा, अपमान दुनिया साधू कहती. नारदजी आले, थंड स्वागत झालं. नारदानं सगळ्या इतिहास सांगितला. अरे माझी मुलगी माझी मुलगी माझी मुलगी म्हणतोस हिमालया. अरे तू मी हिचे लेकराव. हे जगाची माय आहे पार्वती. जन्मजन्मी शिवाची पत्नी, शिवाची अर्धांगिनी. माग दक्षकन्या सती होती. तुझ्या चुकून तुझ्या पोटी जन्माला. तुझा भाग्य आहे. जगाच्या मायचं बाप होण्याचं भाग्य तुला मिळालं. तू हरका भाग्यवान कोण जगात आहे. सगळे सांगितलं, गैरसमज दूर. आता थाटात लग्न. लग्न थाटात पार पडलं. जमलं ते. आता धर्म अर्थ काम मोक्ष 4 मंगल फेरे. बरं का. पार्वतीचा हात महादेवाच्या हातात दिला. हिमालयानंद ब्रह्मवृंदांच्या मंत्रकोशामध्ये पाणीग्रहण सोहळा संपन्न झाला. काही दिवस गेले. आता वाटे लावताना हिमालयासारखा पहाड ढसाढसा रडतो. जरा विचार करा, इथं बरेच बापही बसलेले आहे. लेकी वाटे लावल्या असेल, काहींना लावायचे आहे. एरवी पुरुष रडला ना महादेवराव, लोक नाव ठेवतात. बांगड्या भर, मर्दासारखा मर्द लेका रडतो. पण एक प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात आहे. 25 वर्षाची ताई बासिंग बांधून पहिली बापाजवळ येते आणि माय लेकराच्या तोंडावरून हात फिरवते. तशी पप्पाच्या तोंडावरून हात फिरवून एवढंच म्हणते, बाबा खूप धावला बरं का आमच्यासाठी जन्मभर. आता तब्येतीकडे लक्ष द्या बाबा. बाप ढसाढसा रडतो. कन्यादान सुखे जरी करी पिता शोकांत ये अंतरी. कलेजा का टुकड़ा पिता को छोड़ जाता है तो पिता सर पटक पटक के रोता है. तुमचे अनुभव असेल. सगळ्या घराची काळजी बाप घेतो बरं का, पण जन्मभर बापाची काळजी मुलगी घेते. तिची पद्धत आहे. अरे 10-12 वर्षाची, 13-14 वर्षाची मुलगी शाळेतून आली घरी की पहिली मम्मीला विचारणार, पप्पा जेवले का माझे. रोजचा शब्द तिचा, पप्पा जेवले का आई, पप्पा जेवले का आई, पप्पा. एक दिवस असा असतो की काही कारणानं पप्पा दारही उघडत नाही, आंघोळ नाही, नाश्ता नाही, बाहेर आला नाही. आणि मग ताई शाळेतून आली 5 वाजता. आई जेवले का बाबा. इकडे काय झालं कोणाच माहीत. दार उघडत नाही, नाश्ता नाही, आंघोळ नाही, दिवसभर उपवासी, बोलतही नाही. तू घे जेवून. काय आई, माझा बाप घराचा करता, सर्वाच्या सुखदुःखात सहभागी होणारा आज उपवासी आहे, नाही जेवणार मी. नाही जेवत. 14 वर्षाची मुलगी सगळ्या घराला झोपू देते. मग बापाचं दार वाजवते. दार उघडलं की आत जाते, आतून लावते कडी. बापाच्या कॉटवर बसते, तोंडावरून हात फिरवते की बाप रडतच उठतो. का रडता बाबा. सांगतो बेटा, मी 6 महिन्याचा होतो ना, माझी माय मेली. आईचा चेहरा आठवत नाही मला, पण कधी कधी तू येतेस माझ्या तोंडावरून हात फिरवते तेव्हा वाटतं पांडुरंगा माय मेली नाही माझी, माझ्या लेकीच्या रूपात माझ्या पोटी जन्माला आले. दिवसभराचा उपवास आहे बेटा. माझी साधी कोणी चौकशी केली नाही. मी आहे ना बाबा. डॉक्टरला आणू का बाबा. तब्येत बरी नाही का बाबा. काही खायला करून देऊ का बाबा. सगळ्या घराची काळजी घेतो बाप, पण बापाची काळजी जन्मभर मुलगी घेते. हे पहा, गरीबाची मुलगी असो की श्रीमंताची, सर्व सहन करेल सासरी, पण बापाचा अपमान मुलीला सहन होत नाही. तिच्या बापावरून कोणी बोलू द्या महादेवराव, मग तिचा अवतार पा उभी राहते. बरं का सासूबाई, सांगून ठेवते तुम्हाला, मोल मजुरी करणारा बाप आहे माझा, पण इज्जतदार आहे. एक दिवस सगळ्या परिवार रॉकेल वतून पेटवा मला, पण खबरदार कधी माझ्या बापाचं नाव काढलं तर नाही सहन करत मुलगी बापाचा अपमान. आणि बापाचंही तसंच आहे. बापाला खाली टाकतात का नाही मरायच्या वेळेला. भोवताल मुलं असतात, बाप मुलाकडे पाहतो, डोळे भरल्या जातात. मरतो बाबा रे, तुमचं सर्वांचं चांगलं आहे रे, पण आज मनातलं बोलतो, तुमची बहीण खूप दुःखी आहे. तुमच्या गरम स्वभावामुळे बोलली नाही रे, पण सासरी जायच्या आधी अर्धा तास माझ्या खोलीत यायची, आतून कडी लावायची, खूप रडायची, म्हणायची बाबा सहन होत नाही आता, आता जाते. इकडून आत्महत्या करते गेल्यावर या दहाव्याला
मी अश्रू पुसायचो बेटा, असं करू नको. दुःख पाहुणं म्हणून असते, कधी उशिरा जाते कधी लवकर. तुझा सासरा त्रास देतो, तुझा दीर तुझा पती मान्य आहे, पण माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या पोटी आलेले 2 हिरे माझे नातू गुणाचे आहे, आणि माझे दोन्ही नातू तुला म्हातारपणात काचेच्या भांड्यासारखे सांभाळतील बेटा. अरे केवळ माझ्या शब्दासाठी जगली रे माझी ताई. कोणीतरी जा, तिला आणा, एक शब्द बोलू द्या ना मग मरू द्या. हा निस्वार्थी प्रेमाचा संबंध आहे. बाकी जाऊ द्या. अरे कण्वासारखा मुनी रडतो शकुंतलेसाठी, जनकासारखा विदेही रडतो सीतेसाठी, आज हिमालयासारखा पहाड रडला पार्वतीसाठी. इथून वाढलंय आपलं. आता परवापासून रडणंच आहे आपल्याला. पण आज पहिला दिवस. शिव पार्वती कैलासावरती समयपर्यंत 2 पुत्रांचा जन्म झाला, कार्तिक स्वामी आणि गणेशजी. कार्तिक स्वामीच्या द्वारा वध तारकासुराचा. असे काही दिवस गेले. एक दिवस प्रसन्न वदन भगवान शिवजीला माता पार्वती जी म्हणाल्या, मुझे गत जन्म की याद है. पहले जन्म में आपकी पत्नी दक्ष कन्या सती मेरा नाम आपके साथ राम कथा सुनने के लिए अगस्त्य जी के आश्रम में आई थी. अगस्त्य की सरलता का मैंने गलत अर्थ लगाया कर ध्यान से नहीं सुनी. आपका कहना नहीं माना. दोबारा जन्म मिला, हिमालय की गोद मेरा नाम पार्वती रखा गया. सदभाग्य जन्म में आप पति मिले. एक जन्म लिया तो भी संशय नहीं गया, लेकिन पहले जन्म में सवाल करती थी परीक्षा वृत्ति से, अब जिज्ञासा वृत्ति से. पहले आपके साथ वाद करती थी, अब संवाद. ते 220ला चालते हिंदीमध्ये आमची गाडी. आमचा जन्मच तिकडे हिंदीतलाच आहे ना. बॉर्डरवर गाव, जन्म झाला हिंदीतच, पण हिंदी आमची चांगली आहे. भागत्या भागत्या गया धपक्यान पड्या नाही. लेकिन पहले जन्म में सवाल करती थी परीक्षा रोकते से, अब जिज्ञासा. पूछो देवी, आप कहते थे राम ब्रह्म है. हाँ अभी भी कहता हूँ. उस राजकुमार की बचपन की कथा कहो. यज्ञ संस्कार की, वनगमन की, सीताहरण की, जटायुमरण की, दशरथ मरण की, सेतुबंधन की, रावणवध की, रातिलक की कथा कहो. आपको अनुकूल लगे तो भगवान सोदाम कैसे गए वो भी कहो. भक्ति ज्ञान वैराग्य के बारे में कहो. और पूछने मेरी कुछ गलती हो गई तो वो भी कहो. शंकर जी हंसने लगे, भवानी तूने तो सवाल करते 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 मुझे पूरा रामायण बता दिया है. मैं जरूर कथा सुनाऊंगा, लेकिन आज नहीं, कल दोपहर 2 बजे.
संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.